नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत पुन्हा एकदा भडकलेल्या इंधन दराच्या बाबतीमध्ये. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये प्रति बॅरलच्या प्रमाणे जे रेट वाढलेले आहेत त्यानुसार पुन्हा एकदा इंधनाचा भडका, दरवाढीचा भडका हा भारतात पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. पण इतकं सगळं होत असताना सातत्याने जेव्हा जेव्हा इंधनाची दरवाढ होते त्यावेळेला अंतर्गत या पेट्रोल डिझेलच्या किमतींना GSTमध्ये आणायचं की नाही याची चर्चा जोरदार चालू होते. याच्यावरती असलेल्या व्हॅटचा म्हणजे अधिभारांचा, वस्तू आणि सेवा कराच्या अधिभाराचा नेमका विचार कसा केला जायचा, कसा करायला पाहिजे, आणि जर व्हॅट याच्यावरती जो लावलेला आहे तो व्हॅट जर 5% कमी केला तर हे दर सर्वसामान्यांच्या किमान आवाक्यामध्ये, मी आवाक्यात पूर्ण म्हणणार नाही, किमान आवाक्यामध्ये येऊ शकतात का, हाही एक प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला की आता पुन्हा हे पेट्रोल डिझेलचे दर भडकले, घरगुती वापराच्या गॅसचे दर भडकले, तर एक मोठा वर्ग आहे जो याच्यामुळं भरडला जाऊ शकतो. यांच्या प्रश्नांची सोडवणूक आणि यांच्या मनात उपस्थित झालेल्या अनेक शंकांचं काहूर निपटायचं कसं, हा प्रश्न यंत्रणेच्या समोर असणार आहे, सरकारच्या समोर असणार आहे. याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत की इंधन दरवाढीचा भडका आपण रोखणार कसा. आपल्यासोबत विनायक आंबेकर आहेत, भाजपचे प्रवक्ते. आपल्यासोबत शैलेंद्र देवळाणकर आहेत, आंतरराष्ट्रीय विषयातले जाणकार अभ्यासक. आपल्यासोबत अतुल लोंढे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते, कम्युनिस्ट नेते आणि पेट्रोल डिझेल किंवा इंधनाच्या बाबतीमध्ये जे अभ्यासूपणे नेहमीच स्वतः मतं मांडतात आणि त्याचे मार्ग आणि सरकार काय नेमकं करतं आहे हे समजावून सांगतात, ते अजित अभ्यंकर आपल्यासोबत आहेत. सगळ्यांचं स्वागत. मला सुरुवात अजित अभ्यंकर आपल्यापासूनच करायची आहे. म्हणजे बॅरेलच्या मागे वाढणारे दर हे आज काही वाढलेले नाही आहेत. गेल्या काही दिवसात सातत्याने कमी जास्त प्रमाणामध्ये हे वाढत जात आहे. आणि जेव्हा खरंच खूप कमी होते, म्हणजे मागच्या UPA सरकारचा दाखला नेहमी इंधन दरवाढीच्या वेळेला द्यायला जायचं की 110-120 रुपये प्रति डॉलर बॅरेलचे दर होते त्यावेळी 2014च्या आधीचे, आणि आता ते एकदमच अगदीच 56-57 रुपयांपर्यंत खाली येऊन गेले आणि परत ते वाढले, आता 80 रुपयापर्यंत आले. असं असताना सरकारने हे दर कमी करायला पाहिजे होते. 109 रुपयापर्यंत गेलेलं पेट्रोल सर्वसामान्यांना ते अगदीच 60-70 रुपयापर्यंत मिळायला पाहिजे होतं, अशी ही चर्चा मध्यंतरी झाली. दर काही खाली येत नाही आहेत. CNG वाढतं आहे, LPG वाढतं आहे. तर ह्या सगळ्या मागची नेमकी कारणं काय आहेत? फिस्कल डिफिसिट भरून काढण्याचा सरकार प्रयत्न करतं आहे की व्हॅट सरकारला कमी न करता आहे तो भर नफ्यामध्ये करून परत चलन वाढवायचा प्रयत्न सरकार करतं? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एका पहिलं हेडलाईन सांगायची झाली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड तेलाचे भाव वाढले म्हणून भारतामध्ये ते वाढले याचा परस्परांशी संबंध एकेकाळी होता. परंतु आता जो संबंध आहे तो मुख्यतः मोदी सरकार यांनी ज्या प्रकारची भीषण दरवाढ गेल्या 5 वर्षामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या करांवरती केलेली आहे ते त्याचं प्रमुख कारण आहे. तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की 110-120चे दर हे 56-55 पर्यंत गेले. ते थोडं करेक्ट करतो तुम्हाला, ते $25-26 पर्यंत सुद्धा खाली गेले होते मोदी सत्तेवरती आल्यानंतर. त्याचा मोदींचा काहीच वाटा नाही, ते आंतरराष्ट्रीय कारणामुळे गेले होते. बरोबर. परंतु त्यावेळेला आपण पेट्रोलचे दर जे आहेत ते पेट्रोलचे दर किंवा डिझेलचे कमी करायचे नाहीत असं केंद्र सरकारने धरून किंवा अगदी मार्जिनली कमी केले. तर त्याचं मुख्य कारण एक सिंपल गोष्ट अशी आहे की नरेंद्र मोदी सत्तेवर यायच्या आधी पेट्रोलवरची जी एक्साईज ड्युटी होती ती प्रति लिटर ही 9 रुपये 80 पैसे होती. ती आता 32 रुपये 90 पैसे आहे केंद्र सरकारची, आणि एक्साईज ड्युटी केंद्र सरकारचीच असते. आणि डिझेलवरची जर तुम्ही पाहिली तर 4 रुपये 30 पैसे, ती आता 32 रुपये काय 81 पैसे का 90 पैसे, म्हणजे ऑलमोस्ट तेच आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या एक्साईज ड्युटीमध्ये 5 ते 10 पैशाचा फरक आहे. म्हणजे साधारणपणे आपण सोयीसाठी 33 रुपये धरूया. तर 33 रुपये म्हणजे जवळजवळ पेट्रोलच्या दरामध्ये 4.25 पटीची वाढ आणि डिझेलमध्ये 8 पटीची वाढ ही केंद्र सरकारने केली. आता राज्य सरकारने सुद्धा त्यांचे जो व्हॅट आहे, तुम्ही व्हॅट म्हणताय, तो राज्य सरकारांचा असतो. बरोबर. तर राज्य सरकारांचा जो त्या प्रमाणात त्याचं उत्पन्न वाढतं, पण त्या प्रमाणात म्हणजे तेवढं वाढलेलं नाही आहे. याचं कारण राज्य सरकारांचा सगळ्यात जास्त राज्य सरकार जे कर आकारतं ते मध्य प्रदेशमध्ये आकारतं, जिथं भाजपचं सरकार आहे. तर आणि इतर जी राज्य आहे ती त्याच्यापेक्षा कमी, साधारणपणे 26 ते 29 रुपये प्रति लिटर असा त्यांचा दर आहे, त्यांचा कर आहे. आता याच्यामध्ये असा एक भ्रम पसरवला जातो भाजपच्याच लोकांकडनं
की केंद्र सरकार जे कर आकारते एक्साईज ड्युटी त्यातला 41% वाटा राज्यांना मिळतो. तर हे एक बोगस आणि खोटं आर्ग्युमेंट आहे. कारण केंद्र सरकारने हुशारी अशी केलेली आहे, मोदी सरकारने, ती अशी की एक्साईजमध्ये त्यांनी वाढ करताना त्यांनी सरचार्जेस आणि सेसमध्ये वाढ केलेली आहे. म्हणजे बेसिक एक्साईज ड्युटी फक्त ₹1.40 आहे. त्या ₹1.40 41% म्हणजे 58 पैसे फक्त राज्यांना मिळतात. उरलेले सगळे पैसे फक्त आणि फक्त केंद्र सरकारला मिळतात. तेव्हा केंद्र सरकारचं उत्पन्न हे राज्य सरकारांपेक्षा पेट्रोल डिझेलच्या करांमध्ये प्रचंड जास्ती आहे. हा नंबर एक. शिवाय कस्टम्स ड्युटी असते ती वेगळी. आणि या पलीकडे जाऊन बेसिकली पेट्रोल डिझेलचं जे प्राइसिंग आहे म्हणजे बेसिक प्राइस फिक्सिंग, याच्यामध्येच इम्पोर्ट पॅरिटी प्राइसिंग नावाचा एक अत्यंत विपरीत असा प्रकार आहे की ज्याच्यामुळे प्रत्यक्षामध्ये क्रूड तेलाची आयात, त्याचा रिफायनिंगचा खर्च आणि मग रिझनेबल प्रॉफिट, वाहतूक कमिशन अशी पेट्रोल डिझेलची किंमत ठरत नाही. ती इम्पोर्ट पॅरिटी प्राइसिंग म्हणजे जे रिफाईंड पेट्रोल आणि डिझेल आपण कधीही आयात करत नाही, उरत निर्यात करतो, ते जर आयात केलं असतं इमॅजिनरी तर त्याची आपल्याला किती आयात किंमत पडली असती असं इमॅजिन करून ती किंमत देशातल्या सगळ्या पेट्रोल डिझेलला लावली जाते. म्हणजे बेसिक प्राइसिंग बोलतोय. आय एम नॉट टॉकिंग अबाउट टॅक्सेस अपार्ट. करेक्ट. याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा गफला असा आहे की आपण 20% पेट्रोल डिझेलचं प्रोडक्शन म्हणजे क्रूड तेल जे आहे ते आपण देशात तयार करतो आणि त्याचं तेवढं पेट्रोल डिझेल देशात तयार होतं. 80% आयात करतो क्रूड तेल आपण आणि 20% जे आपण स्वतः क्रूड तेल स्वतः देशातनं खणून काढतो त्याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही आयातीपेक्षा जवळजवळ निम्म्यानेही कमी आहे. तरी पण जणू काही सगळंच पेट्रोल आयात केलेलं आहे असं धरून हे सगळं पेट्रोल विकलं जातं. आणि आयात पेट्रोल जी काही इमॅजिनरी प्राइस आहे आणि प्रत्यक्ष देशातल्या क्रूड तेलाच्या आयातीचा खर्च आणि त्याच्यावरचा रिफायनिंगचा खर्च सगळं विचारात घेतला तर सुपर प्रॉफिट्स ह्या सरकारी तेल कंपन्या आणि खाजगी तेल कंपन्या प्रत्येक लिटर मागे प्राइसिंगमध्ये किमान 5 ते 6 रुपयाचा सुपर प्रॉफिट मिळवतात. अदर दॅन द नॉर्मल प्रॉफिट जो त्यांना अदरवाईज सुद्धा नॉर्मल प्राइसिंगमध्ये मिळू शकला असता. हे दोन्ही प्रकारे जनतेची लूट म्हणजे सरकार आणि कंपन्या दोन्ही स्वतंत्रपणे जनतेची लूट करतायत म्हणून या किमती जास्ती आहेत. विनायक आंबेकर काय म्हणाल की या किमतीवरती नियंत्रण कसं मिळवायचं? दुसऱ्या बाजूला तो व्हॅटचा मुद्दा आहे. राज्य काय स्वीकारणार नाहीत. व्हॅट 5% जर कमी केला तर राज्य पुन्हा त्यांचा अजेंडा समोर ठेवतील की एकतर GSTमधनं आमच्याकडे येणारा पैसा कमी आहे, त्यातनं तुम्ही आम्हाला ठेवलेला व्हॅट तोही काढला तर राज्याचं उत्पन्न सांभाळायचं कसं आणि राज्याचा महसूल गोळा करायचा कसा हाही मुद्दा येऊ शकतो. अशा या परिस्थितीमध्ये मार्ग काढायचा कसा की इंधनाचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार नाहीत? ते गेलेलेच आहेत. बेसिकली हा प्रश्न पूर्ण देशाचा आहे. त्यामुळे केंद्रावरती बोट ठेवण्याचा जो काही अभ्यंकरांनी प्रयत्न केला तो त्यांच्या स्वभावाला धरून आहे. मी त्याच्यावरची काही कॉमेंट करणार नाही. परंतु याच्यामध्ये केंद्राचे टॅक्सेस आणि राज्याचे टॅक्सेस असे दोन्ही आहेत. त्यांनी बरोबर सांगितलं. केंद्रीय उत्पादन शुल्क जे आहे त्याच्यातला 41% वाटा हा राज्यांना दिला जातो. पण दुसरे जे काही सरचार्जेस आहेत ते स्पेसिफिक आहेत. म्हणजे एक जो सरचार्ज आहे तो इन्फ्रास्ट्रक्चर सरचार्ज आहे, तो फक्त इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च होतो. आणि दुसरा जो आहे तो कृषी इन्फ्रास्ट्रक्चर सरचार्ज आहे, तोही फक्त कृषी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च होतो. त्यामुळे सुपर प्रॉफिट वगैरे हे जे आहे केंद्र सरकार कुठलाही सुपर प्रॉफिट करत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, मग केंद्र सरकार जनतेची काळजी करत नाहीये का? तर जनतेची नक्कीच काळजी करते. मी आपल्याला वारंवार असं सांगितलेलं आहे की कोरोनामुळे आलेलं जे आर्थिक मोठं संकट आहे त्याच्यामधून देशाला जर बाहेर काढायचं असेल त्यासाठी आपण पाहिलं असेल की राज्यात कुठलीही गोष्ट लागली किंवा म्हणजे समजा ओला दुष्काळ पडला तर लगेच दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट असतं की केंद्राने 40,000 मदत करावी, 40,000 कोटीची मदत करावी. तर ही जी सगळी स्टेटमेंट आहेत त्याला केंद्र रिस्पॉन्ड करत असतं त्यांच्या प्रतीने, त्यांच्या कुवतीप्रमाणे. यासाठी नक्कीच पैसा लागणार आहे आणि तो पैसा मिळावा म्हणून या किमती आहेत तशा त्याच्यामध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सरचार्जेस याच्यात केंद्राला सूट देता येत नाही, ही केंद्राची अडचण आहे. आता दुसरा मुद्दा राज्यांच्या बाबतीमध्ये जो आहे ते जे अजित अभ्यंकरांनी सांगितलं नाही ते मी सांगतो की राज्य जेव्हा व्हॅट टॅक्स लावतं तेव्हा ते ऍड व्हॅलोरम म्हणजे पर्सेंटेज बेसिसवर व्हॅल्यूवर लावतात.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जेव्हा तेलाची किंमत वाढते तेव्हा राज्य सरकारचं जीएसटी पासूनचं व्हॅट पासूनचं उत्पन्न वाढतं, कारण तो व्हॅल्यूवरचा टॅक्स आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे, केंद्र सरकार जे काही उत्पादन शुल्क आणि सरचार्ज लावतं त्याच्यावर सुद्धा राज्य सरकार टॅक्स घेतं, व्हॅट टॅक्स घेतं. त्यामुळे राज्य सरकार कमी करू शकत नाही. राज्य सरकार त्यामुळे एकदम दुबळं होईल किंवा त्यांच्यावर आर्थिक संकट येईल, हे जे आपलं विधान आहे त्याला मी विरोध करतो. दोघांचीही जबाबदारी आहे आणि दोघांनीही याच्यामध्ये मार्ग काढावा. केंद्र सरकारतर्फे एक मार्ग सुचवला गेला होता की आपण याला इंधनाला सगळ्या जीएसटी मध्ये आणूया. त्याला राज्यांनी कडाडून विरोध केला होता, जेव्हा की जे जीएसटी असतो त्याच्यामधला एसजीएसटी, सीजीएसटी आणि आयजीएसटी असे जे 3 प्रकारचे टॅक्स असतात, त्याच्यातला आयजीएसटी राज्यांच्या बरोबर 50% शेअर होतो आणि त्यातला जो सीजीएसटी आहे त्याच्यातला 41% केंद्रीय वित्त आयोगाद्वारे राज्यांना परत दिला जातो. त्यामुळे राज्याचं फार मोठं नुकसान होईल जीएसटी आल्यामुळे, असं काहीही नाही. राज्यांनी अजून सुद्धा विचार करावा, या दोन्ही गोष्टींचा विचार करावा. व्हॅट ऍड व्हॅलोरम लावावा का आणि जीएसटी मध्ये इंधन आणावं का, ठीक. हे जर राज्यांनी केलं तर नक्कीच जनतेला सूट मिळेल. अतुल लोंढे, आपली प्रतिक्रिया की या इंधन दरवाढीच्या संदर्भामध्ये सर्वसामान्यांना जी झळ बसती आहे आणि सोसावं लागतं आहे, याच्यातनं मार्ग काढायचा कसा? राजेंद्र, पहिल्यांदा तर मला इथे या सगळ्या आता टेक्निकल गोष्टी जायचं नाही आहे. खूप एक्सप्लेन झालेलं आहे. ऑइल बॉन्डवर आपण डिस्कस केलेलं आहे. बरोबर. ऑइल बॉन्ड मधून कसं मूर्ख बनवलं हे पण सिद्ध झालेलं आहे. 23 लाख कोटी टॅक्सेस मधून यांनी काढले ते पण सिद्ध झालेलं आहे. हे सांगतात $1 टॅक्स होता जेव्हा $111 प्रति बॅरल जेव्हा होतं क्रूड ऑइल, त्यावेळेस ₹72 होतं पेट्रोल आणि डिझेल ₹58 होतं. त्यावेळेस या लोकांनी सांगितलं होतं की ₹35 हे मिळतं. मी रामदेव बाबांचं बोलत नाही, मी जावडेकरांची प्रेस कॉन्फरन्स माझ्याकडे आहे, मी त्यांच्या संदर्भातलं बोलतो आहे. त्यांनी फार मोठ्या मोठ्या बाता केल्या होत्या जेव्हा $111 होतं. आता आपण ते सगळं सोडून देऊ की नोटबंदी केल्यावर 3 लाख कोटी जे आहे ते येणार होते, ते आले का आम्हाला माहित नाही. म्हणजे 62चं युद्ध पाहिलं, 65चं पाहिलं, 71चं पाहिलं, 98चं पाहिलं, खूप इमर्जन्सी पाहिलं. 91 मध्ये तर आपल्याकडे 7 दिवसाचा इम्पोर्ट आणण्याची पण आपली कुवत नव्हती. त्याही वेळेस रिझर्व्ह बँकेच्या कॉन्टिन्जन्सी फंडला आपण हात लावला नाही, पण तिथूनही 1,76,000 कोटी काढले. हवे तिथून सगळे पैसे काढले. आता तो जो रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस आहे तो ₹1 होता जेव्हा मनमोहन सिंग साहेबांनी सरकार सोडलं आणि आता तो ₹18 आहे. इकडे गडकरी म्हणतात की बा आमच्याकडे तर मला तर काही सरकारकडे मी पैसे मागतही नाही आणि सरकारचा माझा काही संबंध नाही, माझे पैसे रोडसाठी मी उभा करतो. मग इकडून रोडवर आपण टोल पण लावतो आणि दुसरी गोष्ट, आता आपण ते रोड जे आहे ते विकायला पण काढलेले आहे. ते पाईपलाईन असते, काहीतरी पाईपलाईन आहे यांची, काही नवीन नवीन नावं ठेवतात. ते आज ते काही नाही, विकायचा धंदा आहे फक्त. ते इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन, मॉनिटायझेशन पाईपलाईन असे वगैरे मोठ्या मोठ्या गोष्टी हे करतात. माझा साधा सोपा प्रश्न आहे, आपण या देशातल्या लोकांना मतदान मागत असताना सांगितलं होतं की हे जर सरकार आलं तर ₹35 आम्ही देऊ. मी थोडंसं अभ्यंकरांना करेक्ट करतो, त्यावेळेस ₹3.20 हे डिझेलवर होतं एक्साईज आणि ₹9.48 हे पेट्रोलवर होता. तो आता किती झाला त्यांनी सांगितलं. ₹1 सेस त्यांनी ₹18 नेला. मागच्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन मॅडमनी ₹2 आणि ₹4.5 डिझेल पेट्रोलवर हा ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर सेस लावला आहे. आता हे राज्यांनी करावं, केंद्रांनी करावं. हा जो फुटबॉल आहे, जो हा फुटबॉल आहे ना, हा फुटबॉल हे खेळतात यांचं कारण यांचा पॉलिटिक्सच हे विभाजनावर आहे. तुम्ही याच्यावर चर्चा करा, तुम्ही त्याच्यावर चर्चा करा. माझा पण या फुटबॉलमध्ये या सगळ्यामध्ये सर्वसामान्यांचा फुटबॉल झाला, त्याचं काय करायचं? आता तुला सोल्युशन सांगतो ना. माझं सिंपल सोल्युशन आहे. पेट्रोल क्रूड ऑइलच्या किमती आज जरी $80 प्रति बॅरल असल्या निमेक्सच्या, ब्रेंट क्रूडच्या, तरी पण त्या 111 पेक्षा कमी आहे. त्या 23 पर्यंत खाली गेल्या होत्या, पहिल्या वेव्ह मध्ये 0च्या खाली गेल्या होत्या. हे खरं आहे. त्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं आम्ही $35 देऊ, मतं घेतले तुम्ही त्याच्यावर. मग आता त्या $111 पेक्षा कमी आहे. कारण देऊ नका, कमी करा. लोकांशी खोटं बोलणं बंद करा आणि जुमलेबाजी कमी करा. यांनी केलं पाहिजे, त्यांनी केलं पाहिजे, तेव्हाही होतं ना राज्य सरकार. मग आता यांचे पण राज्य सरकार आहे, जीएसटी काउन्सिल सर्व राज्यांची मिळून बनत असते. कारण कशाला देता तुम्ही? त्यावेळेस मोठे मोठे फॉर्म्युले दिले होते, 2 करोड रोजगार, 15 लाख रुपये लोकांच्या याच्यातील. काळ्या पैशाची चर्चा नाही आहे. काय झालं ते एसआयटीचं? नाही, काळे पैसे येतील तेव्हा येतील, पण आता हे जे पेट्रोल आहे त्या पेट्रोलच्या वरची चर्चा करूया आपण. एक छोटासा ब्रेक घेतो. परत येतो मी, छोटासा ब्रेक घेतो. राजेंद्रजी प्रश्न विचार. येतो मी छोटासा ब्रेक. वाढलेल्या पेट्रोल डिझेलच्या किमतीवरती आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत शैलेंद्र देवळाणकर देखील आहेत, आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक. शैलेंद्र देवळाणकर, या सगळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका येते
जेव्हा पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतात त्यावेळेला या सगळ्या ओपेक राष्ट्रांची आणि त्याच्यामध्ये एक स्वतंत्र ओपेक राष्ट्र रशियासारखं तयार झालं जे स्वतःचं इंधन निर्मिती करतं, हे ओपेकचं बिगर सदस्य राष्ट्र आहे. तर यांनी ज्या किमती ठरवल्या, यांची जी धोरणं याच्या संदर्भातली ठरतील, उत्पन्न स्रोताच्या संदर्भातली, याच्यावरून सगळ्या गोष्टी पुढे जातात. तुम्हाला काय वाटतं की आत्ता अशा परिस्थितीमध्ये कदाचित आता $80 आपण आलेल्या बॅरेलच्या किमती कच्च्या तेलाच्या त्या उद्या $100 पण जातील, ते 110 पण जातील. याच्यामध्ये आपण मार्ग कसा काढायचा आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या गोष्टी त्यांना त्यांच्या खिशाला परवडेल अशा परिस्थितीत कशा आणायच्या? ते मला असं वाटतं की प्रथम तर ह्या किमती ज्या वाढलेल्या आहेत त्याचं मागचं कारण, हे आंतरराष्ट्रीय कारण काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जसं आपण आता सांगितलं की साधारणतः जे ऑइल प्रोड्युसिंग नेशन्स आहेत, ओपेक हे प्रामुख्याने आहे, वेस्ट एशिया आणि आफ्रिकामधले जे गल्फ नेशन्स येतात हे प्रामुख्याने त्याच्यामध्ये प्रिडॉमिनंट नेशन्स आहेत. त्यानंतर रशिया आहे आणि तिसरा अमेरिका. आता ह्या देशांमध्ये सातत्याने एक पद्धतीची स्पर्धा असते आणि ती स्पर्धा जास्तीत जास्त रेव्हेन्यू हा तेलाच्या माध्यमातून आपल्याला कसा कमवता येईल. मुळात काय झालं होतं की कोरोनाच्या ह्या पहिल्या फेजमध्ये प्रचंड मोठं लॉकडाऊन अनेक देशांमध्ये होतं. त्यामुळे या क्रूड तेलाची जी मागणी होती ती कमालीची घटलेली होती आणि ती घटलेली असल्यामुळे यांना मोठ्या प्रमाणावरती लॉस सहन करावा लागला होता. जगात सगळ्यात जास्त ऑइल प्रोड्युसिंग करणारा तो देश आहे सौदी अरेबिया. सौदी अरेबिया हा सध्या पूर्णपणे लॉसमध्ये आहे. इकॉनॉमी प्रचंड मोठा करंट अकाउंट डेफिसिट आहे आणि तो त्यांना आता कुठेतरी भरून काढायचा आहे. दुसरं असं आहे की सध्या युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावरती नॅचरल गॅसची टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्यांना याची कल्पना आहे. पण चायनामध्ये देखील आता कोळशाचा प्रचंड मोठा क्रायसिस असल्यामुळे चायना हा नॅचरल गॅस मोठ्या प्रमाणावरती इम्पोर्ट करायला लागलेला आहे. अशी परिस्थिती आहे की आता ऑइलची जी हे आहे डिमांड आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. दुसरं असं आहे की ऑइलमध्ये दोन प्रमुख व्हेरियंट्स आहेत, ज्याला आपण प्राइस इंडेक्स व्हेरियंट्स असं म्हणतो आणि दुसरं WTI. आता हा जो WTI आहे ज्याला आपण वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट असं म्हणतो, जे प्रामुख्याने अमेरिका जे ऑइल प्रोड्यूस करते त्याला WTI ऑइल म्हणतो आणि प्रामुख्याने आफ्रिका आणि वेस्ट एशिया जी प्रोड्यूस करतात त्याला आपण ब्रेंट ऑइल म्हणतो. भारत जे घेतो ते प्रामुख्याने ब्रेंट ऑइलच इम्पोर्ट करतो. आता मुद्दा असा आहे की जे WTI आहे म्हणजे अमेरिकेतनं प्रोड्यूस होणारं जे तेल आहे, अमेरिकेने देखील त्यांच्या तेलाच्या किमती या कमालीच्या वाढून टाकतात. त्यामुळे ओपेकला देखील अशा स्वरूपाचा निर्णय एखादा घेणं अत्यंत गरजेचं होतं. आता हा निर्णय कशा पद्धतीने घेतला गेला तर जुलै महिन्यामध्ये प्रत्येक देशांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असं सांगितलं की पर डेला आपण आपलं जे ऑइल प्रोडक्शन आहे किती बॅरलनी वाढवायचं. तर या संदर्भात जो आंतरराष्ट्रीय करार ओपेक देशांमधला झाला होता त्यानुसार असं ठरलं होतं की पर डेला 4 लाख बॅरल पर डेनी आपण ते वाढवायचं. सध्या 60 लाख बॅरल पर डेनी हे उत्पन्न वाढवलं जातं, तेलाचं उत्पन्न वाढवलं जातं. आता ते कमी करून ते 4 लाख बॅरल पर डे पर्यंत आणण्याचा हा निर्णय घेतला. हा निर्णय का घेतला गेला? जेणेकरून यांची किंमत जी आहे ती इंटॅक्ट राहावी, मागणी इंटॅक्ट राहावी, हा सगळ्यात मोठा यामागचा उद्देश आहे. अर्थात याच्यामधनं यांना प्रॉफिट जनरेट करायचं या प्रकारची स्पर्धा या देशांमध्ये सातत्याने चालू असते आणि याचा परिणाम हा ज्या देश यांच्याकडनं ऑइल इम्पोर्ट करतात, प्रामुख्याने चायना आणि इंडिया, एशियामधले दोन मोठे जायंट आहेत की जे मोठ्या प्रमाणावरती तेल हे ब्रेंट ऑइल जे आहे ते ब्रेंट क्रूड ऑइल जे आहे ते इम्पोर्ट करणारे देश. भारत आपल्या गरजेच्या 80% जे ऑइल आहे ते इम्पोर्ट करत असतो. आता मुळात लक्षात घेणं गरजेचं की भारताचा देखील सगळ्यात जास्त मोठा सप्लायर जो आहे ती सौदी अरेबियाचा आहे. त्याच्या खालोखाल इराक आहे. आता इराणकडनं आपण तेल घेणं हे बंद करून टाकलेलं आहे आणि त्याचं कॉम्पन्सेशन आपण अमेरिकेकडनं करतो. आपण जवळपास 4 ते 5% ऑइल आता अमेरिकेकडनं पण इम्पोर्ट करायला लागलेलं आहे. आता मुद्दा असा आहे की मला असं वाटतं की या बाबतीमध्ये अभ्यंकर सरांनी, लोंढे साहेबांनी फक्त सगळ्यांनीच मुद्दे सांगितलेले आहेत की आपण डोमेस्टिकली काय करू शकतो. फक्त एक मुद्दा मला याच्यामध्ये ऍड करावं असं वाटतं, ती म्हणजे भारताची ऑइल स्टोरेज कॅपॅसिटी. हा एक अत्यंत महत्वाचा. आपण जर बघितलं तर चायनाची ऑइल स्टोरेज कॅपॅसिटी ही कितीतरी कोटी पर डॉलर अशा स्वरूपाने ही आहे. भारताची सध्याची जी ऑइल स्टोरेज कॅपॅसिटी आहे ती साधारणतः 4 दशलक्ष बॅरल्स एवढीपर्यंत आपली स्टोरेज कॅपॅसिटी. आता अनेकदा असं होतं की आपल्याकडे हे वेस्ट देशामधून आपण ऑइल इम्पोर्ट करत असल्यामुळे हा वेस्ट देशात पॉलिटिकली देखील अत्यंत इन्स्टेबल आहे. अनेकदा अशा स्वरूपाचे व्याजबी बंडाळ्या युद्ध चालू असतात. त्यामुळे तेलाच्या सप्लायवरती सातत्याने परिणाम होत असतो आणि आपला मुख्य स्रोत तोच असल्यामुळे आपण जर आपली ऑइल स्टोरिंग कॅपॅसिटी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढवली तर अनेकदा अशा प्रकारचे इमर्जन्सी जेव्हा येतात त्या वेळेला आपल्याला हे स्टोरेज केलेलं जे ऑइल आहे ते आपल्याला वापरता येऊ शकतं.
त्यामुळे येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने चीनने, आता चीनची जी स्टोरेज कॅपॅसिटी आहे ही 6 महिन्यांची स्टोरेज कॅपॅसिटी आहे. भारताची स्टोरेज कॅपॅसिटी साधारणतः 42 ते 45 दिवसापर्यंतची स्टोरेज कॅपॅसिटी आहे, जी आपल्याला येत्या काळामध्ये वाढवणं अत्यंत गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे जेव्हा इमर्जन्सी देतात आणि या व्हलनरॅबिलिटीला आपण येत्या काळामध्ये उत्तम पद्धतीने देऊ शकतो. बिलकुल. मला हा असं वाटतं एक की येत्या त्यातला काळामध्ये पण मार्केट हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे, स्टोरेज कॅपॅसिटी. अजित अभ्यंकर, तुम्हाला याच्यावर काय म्हणायचं होतं? मला 2 मुद्दे मांडायचे आहेत. एक तर शैलेंद्र देवळाणकर जे म्हणाले ते मला पूर्ण मान्य आहे की स्टोरेज, भारत हा एक असा जायंट परचेसर आहे की भारत तेवढं क्रूड घेतोय या कारणामुळे सुद्धा किमती वाढू शकतात. म्हणजे जस्ट बाय द एंट्री ऑफ इंडिया ॲज बायर. तर ते स्टोरेज कपॅसिटी जर आपली वाढली तर त्याच्यामुळे आपल्याला क्रूड तेल तुलनेने जेवढे त्याचे आपल्या एंट्रीचे जेवढे परिणाम होतात तेवढे होणार नाहीत. वी कॅन बॅलन्स द प्राइसेस. पण मुख्य मुद्दा तो नाही आहे. म्हणजे तो मुद्दा बरोबर आहे त्यांचा, परंतु आपल्या देशातलं सरकार असं आहे की $30 प्रति बॅरलपर्यंत जरी रेट्स गेले तरी जेवढे आंतरराष्ट्रीय आयातीचे क्रूड तेलाचे दर कमी होतील तेवढ्या प्रमाणात आम्ही टॅक्सेस वाढवू, असं मोदी सरकारचं धोरण आहे. आता त्याला काय करणार? म्हणजे याला काहीच करणार नाही. जोपर्यंत आपल्या देशात जर झारीतले शुक्राचार्य बसल्यासारखेच जर सरकार बसलेलं असेल आणि त्यांनी जर असं ठरवलंच असेल, मग असे आंबेडकर म्हणाले की आम्ही रोड डेव्हलपमेंट सेस, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस वगैरे लावलेला आहे, तर मी पुन्हा एकदा करेक्ट करतो की सेस जो असतो आणि सरचार्ज असतो तो सरचार्ज इज अ टॅक्स ऑन टॅक्स आणि सेस हा स्पेसिफिक कारणासाठी लावलेला टॅक्स आहे. कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाचे असे रिमार्क्स आहेत, असे ऑब्जेक्शन्स आहेत की जे टॅक्सेस रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी गोळा केले ते त्या अकाउंटला ट्रान्सफर त्या प्रमाणात केले गेलेले नाहीत. त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात लॅप्स आहे. म्हणजे ते पैसे ज्या अकाउंटसाठी घेतले, नावाखाली घेतले, त्या अकाउंटला ते गेलेले नाहीत. याच्याबद्दलची आकडेवारी सहित आपण एक चर्चा ठेवा. आपण ती नक्कीच, म्हणजे फार फलदायी चर्चा होईल ती, म्हणजे फसवणूक कशी चालते ती. तेव्हा हा एक मुद्दा लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अशी की बेसिक एक्साईज ड्युटी फक्त ₹1.40 आहे, ₹1 विसरू नका. आणि त्याचाच फक्त वाटा राज्यांना मिळतो 41%, बाकीच्याचा मिळत नाही ₹32.90 हे दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा जो आहे की GST खाली आणा अशी अत्यंत इनॉक्युअस अशी त्यांनी एक सूचना जी केली अगदी निष्पापपणे, तर त्याच्याबद्दलची मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो की राज्यांना स्वतःचा कर GST शिवाय आता दुसरं स्वतःच, म्हणजे तसाही त्या अर्थाने स्वतःचा राहिलेला नाही तो आता, पण त्याशिवाय त्यांना कराचं उत्पन्न फक्त स्टॅम्प ड्युटीचं आहे आणि नाहीतर त्या दारूवरच्या एक्साईज ड्युटीचं आहे. दुसरं त्यांना कुठलंही आता उत्पन्न नाही. आणि प्रोफेशनल टॅक्स किरकोळ स्वरूपात. केंद्र सरकारला डायरेक्ट टॅक्स नावाचा टॅक्स लावायचा फक्त केंद्र सरकारला अधिकार आहे, ॲग्रिकल्चर इन्कम टॅक्स सोडून. आणि ॲग्रिकल्चरला इन्कम टॅक्स लावणं कोणालाही आज शक्य नाही, कारण शेतकरी आत्महत्या करत आहेत, ती गोष्ट शक्य नाही आहे. पण मोदी सरकारने 2019 जेव्हा करोना यायचा नव्हता त्याच्या आधीच 1,45,000 कोटी रुपयाच्या कर सवलती डायरेक्ट टॅक्सेसमध्ये पत्रकार परिषद घेऊन दिल्या. बजेटच्या बाहेर, बजेट झाल्यानंतर. बिलकुल. त्यावेळेला करोना नव्हता, मग कोणासाठी त्या सवलती दिल्या? तेव्हा कर सवलत देणं ही डायरेक्ट टॅक्सेसमध्ये द्यायची आणि सर्वसामान्यांच्या खिशामधून पैसे काढायचे, ही मोदी सरकारची क्लास चॉईस आहे त्यांचा. इट इज अ क्लास चॉईस. ह्याच्यामध्ये माझा वेळही संपत आलाय. 2 पाहुण्यांकडे शेवटचे 2 प्रश्न. राज्य विरोध करतात कारण त्यांना उत्पन्नाचा दुसरा मार्ग नाहीये. बिलकुल. सुरुवातीला अभ्यंकर आणि नंतर लोंढे दोघांना मला एक प्रश्न विचारायचे आहेत. ही GST, वॅट, अमुक सगळ्या गोष्टी होत राहतील, पण आपण काय आता फक्त उत्तर प्रदेशच्या निवडणुका येईपर्यंत वाट बघणार आहोत की पेट्रोल डिझेलच्या किमती त्यापूर्वी आपण कमी करूया, म्हणजे काहीतरी तिकडे फायदा होईल? तोवर ह्या सगळ्यांचे दर इतके काही गोष्टी करून जातील परिणाम आपल्यावरती, ह्याचा अंदाज तरी आपण घेणार की नाही? असा आहे राजेंद्र की अतुल लोंढे, आंबेकरांचं झालं की तुम्ही उत्तर द्या. आंबेकर. बरोबर. बेसिकली असा कुठल्याही इलेक्शनचा याच्याशी काही संबंध नाही. आतापर्यंत मी शांत बसलोय, त्यामुळे मला 1-2 मिनिटं बोलू द्या. बोला ना. पहिला महत्वाचा मुद्दा असा की मी काँग्रेसच्या प्रवक्त्यांच्या प्रश्नाला कुठलंही उत्तर देणार नाही, कारण जी एक सद्गुण विकृती त्यांच्या राहुल गांधींपासून प्रवक्त्यांपर्यंत आहे त्याच्या आम्ही किंमत देत नाही. त्यामुळेच ते अमुक विकायला काढलं, तमुक विकायला काढलं. राजकारणात काय किमती द्यायच्या नाही द्यायच्या ते जाऊ द्या. आहे वाढलेली किंमत आपण कमी करायचं बोलूया फक्त आता, कारण त्याचा वेळ नको जायला.
करेक्ट, पण त्यांनी जे लेक्चर दिलं त्याच्यामध्ये तांत्रिक मुद्द्यांचा मी विचार करणार नाही म्हणून असेच फक्त फालतू उत्तरं दिली, त्यामुळे मी बोललो, तर मी बोललोही नसतो. मी तांत्रिक ठीक मुद्द्यांवर ठीक, बोलतो. आपला वेळ संपत चालला. महत्वाचा मुद्दा एवढाच आहे की केंद्र सरकारची अशी कुठली अडवणुकीची भूमिका नाही. हे संकट जे आहे ते आपल्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही समन्वयाने मिटवण्याचं संकट आहे. त्यामुळे केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आणि जे आता अभ्यंकर म्हणाले की त्या राज्यांना कुठलंही उत्पन्नाचं साधन राहत नाही, मी पुन्हा एकदा सांगतो, जर हे फ्युएल जर जीएसटी मध्ये आणलं तर मी सांगितलं त्याप्रमाणे एसजीएसटी राज्याकडे डायरेक्ट येतो, सीजीएसटीचा 41% हिस्सा येतो आणि आयजीएसटीचा ठीक आहे, हा मुद्दा मगाशी तुम्ही त्या राज्याकडे येतो. हा मुद्दा मगाशी तुम्ही सांगितला होता. 30 सेकंड शेवटी अतुल लोंढे, वेळ संपला माझा. नाही, एक गोष्ट अशी आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर यांचा डंका पिटतो असं सांगत आहेत. आपण जेव्हा आपलं युपीएचं सरकार होतं त्यावेळेस आपण इराणसोबत फूड फॉर ऑइल नावाची स्कीम केलेली होती आणि कुठेतरी आपण एक जो आहे तो फायदा घेतला होता. आता अमेरिकेसोबत त्यांचा संबंध आहे ना चांगला, मग अमेरिकेकडनं का यांना ऑइल मिळत नाही, का अमेरिकेकडनं आपला सप्लाय जो आहे तो पूर्ण होत नाही, हा एक पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे, देवळानकरांनी 2 प्रश्न नाही सांगितले. ऑइल पूल अकाउंट काढायला पाहिजे होतं. ऑइल पूल अकाउंट अशी अरेंजमेंट आहे की जेव्हा प्राइसेस कमी होतात तेव्हा तो पैसा जो आहे तो ऑइल पूल अकाउंट मध्ये कन्वर्ट करून ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस लोकांना दिलासा, सामान्य माणसाला दिलासा देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाऊ शकतो, तो केला नाही. तिसरी गोष्ट याच्यामध्ये अतिशय महत्वाची अशी आहे की फ्रॅकिंग नावाची टेक्नॉलॉजी आल्यानंतर जगामध्ये 100 वर्षापर्यंत आता ऑइलचा प्रश्न जो आहे तो सुटला, तो अमेरिकेला आलेला आहे. तो गॅसच्या संदर्भातला असेल, तो पेट्रोलच्या संदर्भातला असेल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही जाऊ द्या. माझा सोपा प्रश्न होता, कारण टेक्निकल गोष्टी आपण खूप चर्चा केल्या. तुम्ही बोलला होतात ना, मग फालतू दुर्दैवी काय विकृत आहे ते जावडेकर होते का विकृत? ते तुमचे बीजेपीचे नरेंद्र मोदी जे पंतप्रधान देशाचे ते विकृत आहेत का? त्यांनी म्हटलं होतं 25 रुपये देऊ, ज्या वेळेस $111 होतं. त्यांनी या सगळ्या गोष्टीवर मत मागितले होते. मग माझा एक नागरिक म्हणून आणि विरोधी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून हा माझा अधिकार आहे की तुम्ही या लोकांची मतं जी आहे ती लाटली, खोटं बोलून लाटली. विकृत लोक आहे तुम्ही, रस्ते विकले तुम्ही. ठीक आहे, ही विकृती जास्त आपण प्रदर्शन नको करायला. माझा वेळ संपला. अतुल लोंढे, लोकांना पद्धतीने देशाला लुटलेला आहे ना, लोकांना लुटणार नाही अशा पद्धतीने लुटलाय. लोकांना आता या किमतीमधनं, पैसे विकले. अतुल लोंढे ऐका ना, लोकांना या किमतीमधनं आता थोडासा दिलासा पाहिजे. त्यामुळे लोकांच्या मतांची ऐका ना सगळेच लोकांच्या मतांची सगळेच राजकीय पक्ष किमती आहेत ही मतं याचा विचार करून पुढचे निर्णय घेतील. हा विचार आपण डोक्यात ठेवू आणि मग अकाउंट कुठलं पुलिंग करायचं आणि कुठले पैसे कुठे आणून ठेवायचे आपण त्याचा विचार करूया. $111 असताना 72 रुपये दिले ना, नाही 58 रुपये डिझेल दिलं ना, आणि हे 80 मध्ये देत नाही तर दोष कोणाचा आहे? तोच तर दोष आहे ना. जनता ह्या दोषाचं निराकरण त्यांच्या मतांमधनं व्यवस्थित करेल जेव्हा करायचं आहे. त्यामुळे धन्यवाद, तुम्ही सगळे आलात, चर्चेत सहभागी झालात. मुद्दे सगळ्यांचे रास्त आहेत. प्रश्न इतकाच आहे की ह्या वाढलेल्या किमती नियंत्रणात आणणार कसे आणि उपाययोजना करण्याचं धाडस करणार कोण, आणि ते धाडस करणारं नेतृत्व हे कशा पद्धतीने जनतेला सोबत घेऊन जाईल हे बघणं मात्र काळाची कसोटी असेल. इथंच थांबू. नमस्कार.